चाललोय कुठेतरी बाहेर, म्हणून मी उठले लवकर. मी, प्रांजल, दीदी, आम्ही सगळे. अजून कोण कोण आहे तुम्हाला लवकरच समजेल. पण आपण फ्रेश वगैरे होऊया आणि मग भेटूया टी टाइमला. ओके, फायनली आपण फ्रेश वगैरे झालो. त्याचबरोबर आपण रेडी पण होतोय, कारण की वेळ तर होतच आली आपली निघायची. तोपर्यंत आपण देवपूजा वगैरे करून घेऊ आणि नाश्त्याला भेटूया. ठीक आहे. सो आम्ही फायनली झालो रेडी. हेअरस्टाईल माझी कॉमनच आहे, कारण तर आपण रेडी वगैरे सगळं झालं. आता आपल्याला टी टाईम करायचं आहे आणि मग आपला कालचा ब्लॉग अपलोड करायला जायचं आहे मुलीच्या घरी. टी टाईमसाठी फक्त चहा, या सगळ्यांनी चहा प्यायला. काहीच आम्ही चाललोय खुशबूकडे कालचा ब्लॉग अपलोड करायला. सो आणि ही पण तिला माझ्या मागून फिरायचंय, आता बाहेर जायचंय ना, म्हणून मॅडम फिरतायत माझ्यासोबत. नाही तर मला बोलत पण नाही माझ्याशी. आता बोलता बोलता पोहोच. सो फायनली आमचा कालचा ब्लॉग पण आलेला आहे. सो तुम्ही नक्की जाऊन लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आता आपण निघूया. आपलं सगळी तयारी वगैरे झालेली आहे, आता फक्त निघायचंय. सो काही नाही, निघालं फायनली. हा फक्त वन डे ट्रिप आहे आमची, पण आज नीरज वगैरे पण जॉईंट होणार आहे. चला निघूया. बाय बाय. प्रांजल. सो फायनली आपली ट्रेन आलेली आहे आणि आपण लवकरच जाऊया. पोहोचले आमच्या डेस्टिनेशनवर. आता बोल. सो हा आलाय आमचा प्रणय. प्रणय हाय. त्यांच्याकडे जाणार आहे आज आपण. सो इथे आम्ही निघालोय 4 सीटरवर. तेव्हा पाडशी ना मला प्रणय मागच्या मागे. सो आम्ही बसलो आता नाश्ता करायला. सो हे आहे ते दुकान. ते आम्ही वडापाव खायला थांबलेलो. खूप गरमागरम वडापाव देतात ते. आपण पोहोचलोय प्रणयच्या घरी, म्हणजे माझ्या आत्याकडे. हे आहे प्रणयचं घर. आता खूप चेंज झालंय, कारण की मी खूप वर्षांनी आले ना रे. 3 ते 4 वर्षांनी आली मी. बघा, ही माझी भाची निरवी पिरवी आणि तिची मम्मी माझी बहीण वृषाली मॅडम. लेट करंट आला नीरज. ए नीरज लेट कर. ही पिया आम्हाला एकटं. चुप रे, तू स्वतः लेट करंट आहे. चल. हा ना. अहो तुम्ही कशाला तोड असे करताय, लपवताय. आणि हा बघा सर्वात मोठा लेट करंट माणूस आहे. तर मंडळी या जेवायला. आजचं जेवण आहे डाळ भात, सोयाबीनची भाजी आणि पापड. सगळ्यांनी नक्की जेवायला या. पुढे ह्या रोडला चला ना, तिथे मस्त येतात. सो इथे आमच्या वहिनींचं फोटोशूट चालू झालंय. हो, आयफोन भेटला की लगेच बायांचं फोटोशूट चालू होतं तिथे. आणि हा
हा नीरज वहिनींचा पोरगा मानलेला आणि हे प्रणय हा आमचा दादा. तू घाल पिया घाल. मी घालू नाही नंबर आहे. गप्प बस नको. हॅलो आता आम्ही चाललेलो आहोत. हे कुठे चाललोय आपण? कडावला चाललेलो आहोत. तेच नदीवर. हे बघा तुमचे काय हे बघा माझ्या भाचीचं काहीतरी वेगळंच चाललं. बोल हाय गाईज. हाय गाईज. पिया आजच्या ब्लॉगला नजर नाही लागणार, लक्षात ठेव. तर मंडळी आम्ही आलोय नदीवर खूप दिवसांनी. तर आज मी आली होती कर्जतला माझ्या आत्याकडे आणि मग तिथे फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे करून आम्ही आता बाहेर आलोय फिरायला सगळे. तर कोण कोण आहे त्याचं इंट्रोडक्शन मी करून देतेच, पण आधी आम्ही नदीवर आलो तर एन्जॉय करून घेतो. या बघा ही बघा काय ह्यांना व्लॉग मध्ये यायचं. ही माझ्या आत्याची 2 नंबर मुलगी ऋषाली. ही आमची वहिनी, माझी आई. तुला कोणी बोलवलंय. आणि ही आमची आत्याची मोठी मुलगी प्राजक्ता. गर्ल. आणि आमचा दादा हा सगळ्यात आपण आलेलो आहोत. आता आपण आलेलो आहोत कडावच्या पुढे ना. हा कडावच्या पुढे नदीवर. ही नदी म्हणजे बघण्यासारखी आहे, तुम्ही बघू शकता. आता थंडीचे दिवस असल्या कारणाने आपण उतरू नाही शकत. हा नीरज जो आहे ना, हा खूप उद्धट मुलगा आहे. हाय प्रियंका. हाय मंडळी. तर आम्ही आलोय कडावच्या नदीवर. बघू शकता किती मजा येते आम्हाला. आणि थंडी आणि आम्ही आलोय नदीवर मस्त पैकी. आणि हा आमचा हे किती मारतोस. हा माझा पार्टनर नाही झालं. असे शब्द वापरतो ना, आम्हाला अक्षरशः युट्यूब मध्ये आम्ही ते टाकू नाही शकत. असे शब्द बीप कशाला बीप नाही करू शकत, कारण लोकांना समजू दे की तुम्ही किती उद्धट पोरगे आहेत की. कॅपेबल कोणत्या गोष्टी. पण खरं सांगायला मनाने खूप चांगलं आहे, पण त्याचं तोंड जरा खराब आहे. बाकी मला खूप शब्द येतात, पण फक्त हा मोठा आहे म्हणून मी काय बोलत नाही. अरे पण तू मोठा आहे, तू छोट्यांना पण ते देतो. अरे आदर देतोय, जाऊ दे आता. मी नाही बोलू शकत, सॉरी. प्रियंका ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझं काहीच म्हणणं नाही, कारण की तो नेहमी ब्लॉग मध्ये असाच वाट लावतो ब्लॉगची. मग शूट करायची इच्छा नाही होत. लावतो हा शब्द. बघा बघा त्याला खरं वाटतंय म्हणून तो असं रागतोय, रागवतोय लगेच असू आमच्यावर. द्या, आपण तोंडाने फटकळ माणसं चांगली असतो काय जाणू. तुझं काय ऐकतं. हे जरा वेगळंच आहे. चला आपण जाऊया, चला पुढे जाऊया. आमचा थाट आहे मैत्रिणी यायच्या परत नदी किनारी भेटाया. हो लहानपणीची मैत्रीण भेटली. नदी काठच्या यायची आम्ही. आमच्या गाईला बाहेर पडायचं. हे फुलं दाखव ही. ओळी झाली ओळी. आता ग्रुप मीटिंग चालू आहे. मीटिंग आहे रील्स बनवायची. ठीक आहे. माहितीये का, तो आपण मगाशीचा ट्रेन केला ना तसा मला एकेकाची एंट्री मला सेंड करा. एकेकाची एंट्री दाखव. कसं दाखवशील? पहिला आता माझं झाला ना तसा ह्यांचा सगळ्यांचा असं एक एक व्हिडिओ तसाच. आता रील्सची तयारी बघू किती सक्सेसफुल होतंय. हिची अशी अरे उशन द्यायचं. हे बघ घाबरतोय बघ. हा खूप उद्धट मुलगा आहे. त्याला किती वेळा समजवलं तरी हा उद्धटगिरी त्याची संपतच नाही. बघा आता ही आमची प्रांजळ पण शेवटी तेच बोलते. उद्धट आहे. बघा बघा मागे काय फिरतोय. मी ब्लॉग विथ प्रियंका. इथे वेगळंच चालू आहे. फुल प्लॅनिंग चाललंय. आणि आम्ही ते बिचारे ब्लॉग काढतो. आणि हा बघा, हा आता फुलं तोडतोय. ह्याला काय वाटत नाही. एक काम कर, काय कर, पहिले फुलं घे.
बापरे, असं वाटतंय की ते बाहुबली 3 ची शूटिंग चालू होणार आहे. अरे फोन माझा आणि पुष्पा 3 पण होईल वाटते लवकरच. कारण एवढं खतरनाक कॅमेरामॅन मी आजपर्यंत बघितलं नाही. आणि एवढं खतरनाक ऍक्ट्रेस. हे नक्की रील्स बनवतायत की फोटो काढतायत? बघूया आपण कसे फोटो येतात. पाहिजे काय आता एवढे गेलो तरी पण नाही बसत. वरती जा. आता बसतात. असू दे गाईज, आपण पहिलं बघूया. हे बघा, हे आमचे भाऊजी आहेत कर्जतवाले, जे आता सध्या काहीतरी योगाचा प्रकार करत आहेत. आणि इथे काहीतरी रील्स बनवायचा प्रकार चालू आहे. चंद्र उगवलाय, दिसत असेल तुम्हाला. आणि ह्यांचा अजून काही शूटिंग बंद होत नाहीये, चालूच आहे. आणि ओरडा जोरदार आहे. हे बघा. खायला भेटणार आहे आपल्याला उत्कृष्ट असं. ही पणू का असते? पणू, अरे पणू इथे बघ ना बाबू. 1-1.5 तासाचा ब्लॉग करतो. हे पणू, कशी आहे तू? आज खूप सुंदर दिसते. फक्त तिने करवंद खाऊन आली असं मला वाटतंय, तुम्ही बघू शकता. अरे पणू, जरा ठेवलेत काय? कुठे ठेवलेत करवंद? अरे बापरे, इथे तर अशी शूटिंग चालली आहे. तो काय करतोय साईडला? मित्रांनो बघा, हा काहीतरी वेगळं काहीतरी चॅटिंग वगैरे प्रकार करतोय, काहीतरी फोटो वगैरे करतोय. काय करतोय नक्की समजत नाहीये. काय करते तू? टाइमपास. बघा बघा बघा, बघितलंय त्यांनी. आणि आता तो पकडला गेलेला आहे. एक फ्लॅश मारा ना मोबाईलची इथला. ए मोबाईलची एक फ्लॅश मारा ना. आवाज खूप कमी. धनी गेला आता गणीबाईकडे. येतो धनी आता सध्या तुमचे कर्तृत्व दाखवतोय. ही बघा, ही पणू आहे. हिने आज करवंद खाल्लेत. करवंद खाल्ल्यामुळे ना पंचायतनी टाकी बांधा घेतलेली आहे इथं. त्याच्यापासून पाणी पुरवठा ते तिकडं जवळजवळ 5-6 किलोमीटर जाणार लाईन. काय बोलता? लय लोक पाणी पितात. नेरे बेर सगळ्यांना पाणी ह्याच्या पिण्याचं पाणी आहे का? मग प्यायचं पाणी आहे. पिऊ पण शकतो पाणी, आत्ता पण पिऊ शकतो. पाणी किल्ले चाललेलं पाणी नाही. हा, शुद्ध पाणी. छान. आता हे काय एका फिल्टर कुठे नाही तशी. ओके. फिल्टर कुठं नेरळ माथेरानला पाणी गेलंय ना, माथेरान त्याला फिल्टर आहे. मग हाच पाणी आपला पूर्ण उल्हासनगर साईडला जातो का? हा, बदलापूरला आहे. इकडे बदलापूरला म्हणजे ही नदी आहे का पूर्ण? ही नदी आहे पूर्ण. ते बदलापूरला गेलं पाणी आहे. अच्छा. हा, आणि हे कसं माहिती का, हे पेज नदीचं पाणी म्हणजे हे इकडून जे पाणी आहे ना ते सगळं क्लिअर आहे. नेरळपासून पुढे आहे ना घाण आहे थोडं पाणी, कारण गटर बिटरांचं पाणी त्यात गेलं ना. अच्छा, ह्याच्यामध्ये मिक्स झालंय. हा, इकडं काय नाही. इकडे गटर बिटरांचं पाणी काही नाही याच्यात गाव खात्यामध्ये. अच्छा. असं त्यामुळे हे पाणी ना तिकडे फिल्टर करावं लागतं. इकडे फिल्टरची गरज आहे पाण्याला. कारण या विहिरीला पाणी आलं ना ते पण डायरेक्ट पब्लिक सोडून देते. अच्छा, असं आहे. बरं. चला काय जाणू, पुढचा प्रवास करू. तुमच्या फोनची जर फ्लॅश आहे आम्ही सगळे दिसू. फ्लॅश ऑन सवय झाली करायला. असतात ना अंधारात राहायची. होय ना, ही आमची पनू आहे. आणि माझ्यावरच काय काय जाणू, आहे आमची पनू बाबा. आता सध्या यंदा कर्तव्य आहे पणूचं. आम्हाला निवड तुमचा वास आहे. आणि इथे आमचा संपाटा ऐकणं चालू आहे. यो तुमची ब्लॉग विथ प्रियांका. म्हणून मग काय विचार आहे, काय करायचा विचार आहे तुझा आता घरी गेल्यावर? काय? बिर्याणी. वाव. बिर्याणी स्पेशल बिर्याणी बनवणार आहे प्रणिता. आणि ते पण व्हेज बिर्याणी बनवणार आहे. आणि ती पण चुलीवर करायचं ठरवलं आहे. बघूया आता कसं काय पुढे काय होणार आहे, तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. प्रणिता बनवते कसे. ठीक आहे.
म्हणजे आमच्या सगळ्यांना भीती वाटते हा रस्ता बघूनच. तर बघा पूर्ण अंधार आहे या रस्त्यावर. पणूलाच आपण केलेलं आहे कारण प्रणिता ही खूप टॅलेंटेड मुलगी आहे. खूप भारी बिर्याणी बनवणार आहे. आता ऍक्च्युली बघायला गेलं तर यंदा कर्तव्य आहे. त्यामुळे जास्त करून ना कुठे जात नाही अशी काय सोजीवाल अशी मुलगी आहे. सर्व गुण संपन्न कर्तव्य आहे. तिला शिकवण्यात येणार आहे. आणि ही जी प्रणिता प्रियंका आहे ना, तिला नाचायच्या भेटी. ही प्रियंका माझा सध्या विषय नाही. तिचा विषय खूप खोल आहे. सध्या खूप खोल आहे. तिची काय रिॲक्शन झालेली आहे. एक्सक्लुसिव्ह आहे आमची बघू. तर गाईज अशी धमाल मस्ती आपण पुढे ही करणार आहोत. आपण भेटूया पुढच्या भागात, म्हणजे या ब्लॉगच्या दुसऱ्या भागात, कारण की हा फक्त पहिला ब्लॉग आहे आणि अख्खी मस्ती एकाच ब्लॉगमध्ये बसून नाही शकत, म्हणून आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. तर आपण नक्कीच तो भाग सुद्धा असाच बघूया मन लावून आणि असाच सपोर्ट तुमचा राहू दे माझ्यासोबत. ओके.